ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, देव बाप, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. समक्षता त्याची राखी शुद्ध झाला, समक्षता त्याची राखी शुद्ध झाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, दूर ठेवी, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला, सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला, आता ह्या देऊळा भय कैचे, भय कैचे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, देव बाप, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन स्तोत्र 104, 30 आणि 31 वचने. स्तोत्र 104, 30 आणि 31 वचने. तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस. परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो, परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद हो. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि कृपा तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आज आपण स्तोत्रसंहिता 104, 30 आणि 31 या 2 वचनांवर मनन करणार आहोत. प्रियांनो, या महान अशा निर्मितीचा जो निर्माण करता, त्यालाच मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. या 2 वचनांमध्ये स्तोत्रकर्ता सांगतो आहे की परमेश्वर निर्माण करता आहे. तो त्याचा आत्मा पाठवून सर्व काही उत्पन्न करतो आणि सर्व काही नवीन करतो. प्रियांनो, लिहिलेलं आहे की परमेश्वर पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतो. होय, किती महान आणि किती थोर तो परमेश्वर. आम्ही मानव त्याची निर्मिती आहोत, परंतु आज्ञाभंगाच्या द्वारे आम्ही पापी आणि दुर्जन असे बनलेलो आहोत. परंतु त्याच्या प्रेमामुळे तो त्याच्या वचनाने, आत्म्याने आणि त्याच्या निर्दोष रक्ताने आमच्या मृत जीवनाला जिवंत करून नवीन अशा प्रकारचं जीवन करू शकतो. नवीन अनुभव तो आम्हाला देऊ शकतो. इतका महान तो आमचा परमेश्वर आहे. यासाठी त्याचाच धन्यवाद हो.
आणि त्याचा महिमा वाढो. प्रियांनो, प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय 24 ते 26 या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे देवाने हे जग निर्माण केलेले आहे. अवघ त्याने निर्माण केलेला आहे. तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून त्याच्या हातांनी सर्व काही घडवलेलं आहे. मग त्याला काही उणे आहे म्हणून तो माणसांनी त्याची सेवा करावी असेही नाही का? कारण जीवन, प्राण आणि सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. त्याने समय निर्माण केलेले आहेत. स्तोत्र 104 मध्ये स्तोत्र करता आम्हाला सांगतो आहे की सर्व सजीव देवावर अवलंबून आहेत. देव जीवन देतो आणि इतकंच नाही तर तोच जीवन टिकवतो, म्हणजेच जीवन सुरक्षित ठेवतो आणि तोच ते परत घेतो. शेवटी स्तोत्र करता प्रार्थना करतो की परमेश्वराचे वैभव चिरकार राहो, देवाचा महिमा सदैव हो आणि परमेश्वराला आपल्या कृत्यांपासून आनंद हो. त्यानो आम्ही त्याची हस्तकृती आहोत. स्तोत्र 139 आणि 14 या वचनामध्ये दावीद लिहितो आहे. काय लिहितो? तो म्हणतो की भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. होय प्रियांनो, हे आमच्याबद्दल देखील आहे. तेव्हा काय आमच्या जीवनाद्वारे त्याला आनंद मिळतो आहे का? आमच्या जीवनाद्वारे आम्ही त्याला संतुष्ट करतो आहोत का? आमचा विश्वास, आमची प्रीती, आमचं समर्पण, आमची शुद्धता, आमची पवित्रता याने देव संतुष्ट होतो आहे काय? या नवीन वर्षामध्ये मी देवाला संतुष्ट करेन हे ध्येय ठेवून आपण पुढील प्रवास करूया. प्रभू आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. हे पित्या, तू आमचा निर्माण करता आहेस, आम्ही तुझी हस्तकृती आहोत. तेव्हा आम्ही तुला संतुष्ट करावे म्हणून तू आम्हाला पवित्र आत्म्याने भरून आमच्या प्रत्येक कार्यात आम्हाला सहाय्य कर. तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला, सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला. आता ह्या देऊळा भय कैचे, भय कैचे, सुंदर देऊळ हृदय हे माझे इथेच विराजे. देव बाप, देव बाप, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.